तुम्ही अजून जागे कसे काय? काय सहज जरा. तुम्ही जागा आहेस की? नाही मी. हा, मला तुला काही सांगायचं होतं. हा काय अभि, तू अजूनही पळून जाऊ शकतोस. काय? हा म्हणजे कोणापासून? शमिकापासून. लग्न व्हायचंय तुझं ना. एकदा लग्न झालं की मग तुला पळून नाही जाता येणार. गंमत केली रे तुझी. काय बाबा, आज सकाळपासून सगळे माझी गंमत करतात. हा, आजचा दिवसच आहे ना तो. अभि, मुलाचं लग्न झालं की त्याला हजबंड का म्हणतात माहितीये का? लग्नामुळे ज्याचं हसणं बंद होतं तो हजबंड. काय बाबा तुम्ही पण गंमत केली. पण नाही, एक जरा मला थोडं महत्वाचं सांगायचं आहे. अभि, जेव्हा तुझ्या आईशी माझं लग्न झालं तेव्हा ते लग्न ठरवून झालं. आम्ही आधी एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो. त्यामुळे मी लग्नाच्या आधी कसा होतो, काय होतो, तिला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर मी जसा तिला सामोरं गेलो तसं तिने मला स्वीकारलं. तुझं तसं नाहीये. लग्न आधीची मैत्रीण लग्नानंतर बायको झाली की पत्राचा मजकूर बदलतो, मायने बदलतात. ते संबंध तसेच टिकून राहणं तिच्या नाही तुझ्या हातात आहे. आणि हे टिकवताना तुला अनेक वेळेला अनेक लोक आडवे येऊ शकतात. तिचे वडील, तुझी आजी आणि तुझी आई सुद्धा. एक मुलगी म्हणून शमिकाचं कौतुक करणं आणि सून म्हणून प्रत्येक वेळेला तिचे दोष पोटात घालणं दोन वेगळ्या बाबी आहेत. कठीण आहे. या नात्यांच्या नव्या गाठींमध्ये गुंतागुंत होऊ शकते. ती काळजी तुलाच घेतली पाहिजे. माझं झालं सांगून. आता तू शमिकाला फोन करायला जाऊ शकतोस. तुम्हाला आता हे मला कसं कळलं असं नको विचारूस, कारण मी बाप आहे तुझा. हो जा. उद्याची वाट बघताय कोणीतरी. वेळ सरता सरत नाहीये. मला तर तू विसरणारच आहेस. काय ग शमी? आशुदीप, सगळं नीट होईल ना ग? ओ हो शमी, आता ह्या पॉइंटवर तू हे म्हणतेस. एवढं स्ट्रगल केलंस, इतके दिवस एवढे प्रॉब्लेम्स फेस केले. तुझ्यासाठी मी आदित्यशी लग्न करायला उभी राहिली आणि तू हे म्हणतेस की आशुदी सगळं नीट होईल का? शमी, सगळं नीट होईल. शमी, इकडे ये. आशुदी, मला खूप भीती वाटते अगं. मला खरंच एवढी भीती कधीच नव्हती वाटली आधी. हे बघ शमी, कसं आहे ना, पुढे काय होणार आहे हे कुणालाच माहित नाही. आणि एक लक्षात ठेव की लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, एखाद्या माणसाला आपलं मानलं तर त्याला गुण दोषांसकट स्वीकारावं लागतं. आणि स्वतःवर आणि देवावर विश्वास आहे ना, मग सगळं ठीक होईल. शमी, चल चल, आता तू मला रडवशील. सगळं घेतलंस का? हे काय, सगळे कपडे आणि दागिने तर बाहेरच आहे. आशुदी, हे कपडे, हे दागिने, हे सगळं काहीच नको आहे मला. या घरातनं मी हे काहीच घेऊन जाणार नाही. मी फक्त माझ्या आईची आठवण घेऊन जाणार या घरातनं. माझ्या आशुदीचा समजूतदारपणा न्यायचा आहे माझ्यासोबत. माझ्या माईचा कष्टाळूपणा, माझ्या डॅडची न हरण्याची वृत्ती,
हे सगळं घेऊन जाणार मी या घरात. बाकी मला खरंच काहीच नको. हॅलो. काय करत होतेस? काय नाही, मेहंदीमध्ये तुझं नाव लिहिलंय ना, ते बघत होते. उद्या शोधायचं हा तुला. आणि नाही शोधता आलं तर? नाही शोधता आलं तर मी जिंकले आणि तू आयुष्यभर माझ्या मुठीत राहशील. मग मी तसंही तुझ्या मुठीतच आहे ग शमिका. त्याच्यासाठी नाव शोधायची काय गरज आहे? काय वाटतंय आता? खरं सांगू, खूप दडदडतंय मला. म्हणजे एक्साइटमेंट आहे, पण असं वाटतं की कसं होणार उद्या. हो ना, कसं होणार आहे उद्यापासून कोणास ठाऊक. काय उद्यापासून? म्हणजे नाही, मला कळलं नाही म्हणून. नाही काय आहे, लोकांना लग्न कसं होणार याची काळजी असते. मला काळजी वेगळीच आहे. तुझं लग्नानंतर कसं होणार याची काळजी आहे. म्हणजे मला कळलं नाही. असं का बोलतोयस तू? शमिका बघ, मला काय वाटतं माहिती का, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू पुन्हा एकदा विचार करू शकतेस. हा, माझ्याकडे आदित्यचा नंबर आहे. आदित्य आठवतच असेल ना? हा, तोच तो ज्याच्याशी तुझ्या डॅडना तुझं लग्न करून द्यायचं होतं. त्याचमुळे आपण पळून गेलो आणि एवढाले कांड झाले होते. चांगला होता ना बिचारा, थांबवायला हवं होतं त्याला. हा, आता काय करणार, गेला तो. आता नाईलाज आहे, मला तुझ्याशीच लग्न करायला लागेल. बघ हा, माझी आई फार खडूस आहे. चालेल, मी जमवून घेईन त्यांच्याशी. माझा भाऊ चंदू, तो अजिबात जुळून घेणार नाही तुझ्याशी. हरकत नाही, मी त्याच्याशी जुळवून घेईन. तुला इथे बेट्टी नाही मिळणार माईच्या हातचा. नकोच आहे मला. रादर मीच सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा तयार करीन. बघ तू. तुझ्या बहिणीला रियाला खूप मिस करशील तू. तिला तर मी इथे सुद्धा मिस करते. आणि हा, अश्वतीची मदत नाही मिळणार तुला कुठल्याही गोष्टीत. हरकत नाही, मी मेघनाला घेईन माझ्या हाताशी. म्हणजे बघ हा शमिका, आता एवढी सगळी वॉर्निंग दिल्यानंतर ही तुला माझ्याशी लग्न करायचंच आहे. मी ठरवलंय पक्क, लग्न करीन तर फक्त तुझ्याशी. शमिका सॉरी यार, मी थोडी गंमत करत होतो तुझी. आय लव्ह यू. आय लव्ह यू शमिका. जोक सपाट, पण मला खात्री आहे की किती काही झालं तरी तू माझ्याशीच लग्न करशील. आणि खूप छान असेल आयुष्य आपलं लग्नानंतरच. मला खात्री आहे तुझी क्लासी चॉईस, तुझा प्रेमळपणा, तुझी सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती, यामुळे माझं घर आत्ता जेवढं आहे त्यापेक्षा जास्त सुखी आणि समाधानी असेल. शमिका, मी वाट बघतोय तुझी. लवकर ये. अभि, उद्या मी याच वेळी तुझ्या आय मीन आपल्या घराचं माप ओलांडत असेल, नाही? अरे अभि, कोणीतरी आवाज देते मला. मी ठेवू का? आपण नंतर बोलूया. हो ना, नाहीतर आपण असं पहाटेपर्यंत बोलत राहू. गुड नाईट शमिका. गुड नाईट. लव्ह यू. बाय.
थँक्यू बाप्पा. मला जे हवं होतं ते सगळं तुझ्या कृपेने मिळालंय. आता अजून काहीच मागायचं नाहीये तुझ्याकडे. माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून सोडवलंयस तू मला. प्रॉब्लेम्सची कधीच भीती वाटली नव्हती मला. भीती वाटली एकाच गोष्टीची, शमिकापासून दूर जाण्याची. तिच्यापासून दूर झालो असतो तर सगळंच संपलं असतं. तुझ्या आशीर्वादानं तुलाच साक्षी मानून एकमेकांचा खऱ्या अर्थी स्वीकार करू आणि मग कधीही कधीही एकमेकांपासून दूर जाणार नाही. आता सगळं छानच होणार आहे याची खात्री आहे मला. तुझ्याकडे मला काही मागायचं नाहीये. बस या एका क्षणासाठी थांबलो होतो रे. तू तर सगळंच देऊन टाकलंस. अभिपासून दूर जाण्याच्या विचारानेच श्वास थांबतो माझा. तसं प्लीज काही होऊ देऊ नकोस. आणि माझी श्रद्धा आहे की आता तुझ्या कृपेने सगळं छान होईल. काय मागितलंस पप्पाकडे? काय नाही. आपल्या घरच्यांसाठी सुख, तुझ्यासाठी समाधान आणि माझ्यासाठी तुझी सोबत. आणि तू? सब कुछ खुदा से मांग लिया, तुझको मांग कर उठते नहीं है हाथ मेरे अब इस दुआ के बाद. मला जे हवंय ते माझ्या समोर आहे.